प्रोजेक्टवरच्या टीम लीडने वीकली रिपोर्ट मेल केलाय, तोच चेक करतोय. ऑल गुड. अरे एकदम ग्रेट, आपली टीम हुशारच आहे रे. अरे हा, आपण त्या परेरांबरोबर काम केलं होतं, म्हणजे व्हेरी डिफिकल्ट पार्टी टू वर्क, पण त्यांना आपलं काम आवडलं आणि ते आपल्याबरोबर अजूनही डील करायला तयार झालेत. तुला सांगायचंच राहून गेलं. क्या बात है. अरे मग आजच टीम मीटिंग करूया आपण. येस. निकिताचा फोन मला का करते? तुमचं भांडण झालंय काही? नाही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर नाही. हा, तिची ती चिडू शकते, पण माझ्यापर्यंत तरी काय आलेलं नाही अजून. बघ, कट झाला. तू फोन उचलत नाहीस का तिचा, म्हणून ती मला फोन करत असेल. घे, बोल. बोल बोल. हॅलो निकिता. तू का उचललास समरचा फोन? एक तर धड तुला त्याची नीट ऍक्टिंग पण करता येत नाही. आवाज काढायला शिक आधी. फोन दे त्याला. अगं पण मी त्याचा आवाज का काढेन? फोन दे त्याला आधी. फोन दे. ओके ओके ओके. हाय डार्लिंग. कसली डार्लिंग? ऑलरेडी अर्धा आयुष्य तुम्हा दोघांचं त्या मिटिंगांमध्ये गेलंय. आता म्हातारा सुद्धा तिथेच व्हायचंय का? काय 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 करू नकोस. स्वानंदीने तुला काय सांगितलं? तिला मराठी नाटक बघायचंय. ती हट्ट करतेय ना, तिचा एवढूसा हट्ट तो पुरवू शकत नाहीस. इतकी चांगली बायको मिळाली तुला नशिबाने, जरा तिचा आदर कर. तुम्ही सगळं कामातच आयुष्य घालवणार आहात का? काही नवरा बायकोचा क्वालिटी टाइम वगैरे असतो की नाही? एकमेकांबरोबर नाटक वगैरे बघायला नको? अगं पण स्वानंदी. हो, स्वानंदी एकटी नाटक बघायला जाऊच शकते. एकटी ती जगात काहीही करू शकते. पण आम्ही बायकांनी सगळं एकटीनेच करायचं असेल तर तुमच्याशी लग्नच का करायचं? आम्ही करा, तुम्ही कामच करत बसा. आम्ही करतो एकटीने सगळं. थांब थांब थांब, जरा स्वतःला ब्रेक मार. नाही, ही नाटकाची खबर तुझ्यापर्यंत इतक्या लवकर कशी काय पोहोचली? हो पोचली. मग त्याचं काय? एक चिडतेस कशाला? चिडू नको तर काय करू? एक तर ही बिचारी कधीच काय मागत नाही तुझ्याकडे. कधी नव्हे तर नाटक बघण्याचा हट्ट करते. तेवढं सुद्धा पुरवू शकत नाहीस का तू? फक्त मोठा बिझनेसमॅन होऊन काही फायदा नाही. मोठ्या मनाचा नवरा सुद्धा हो. अरे एवढं काय केलंय मी? देवा, कसं होणार आहे तुझं समर? तुझा हा जो विचित्रपणा ना, तो आता आनंदमध्ये सुद्धा आलाय. तो पण दिवस रात्र तुझ्यासारखाच वागतो. काम, मीटिंग, मार्केट, फॅमिली लाईफ त्याला सुद्धा उरलेलं नाहीये. जरा बायकोच्या मनाचा विचार कर समर. मी तुला ताकीद देतेय, ती जर खरंच एकटीने सगळं करायला लागली ना, तर मी नाही येणार तुमची सिच्युएशन हँडल करायला. लक्षात ठेव. बाय. हॅलो. खूप जापलं ना. डेंजर आहे तुझी बायको. माझी बायको डेंजर आहे हे मलाच सांग परत. मी काय म्हणतो, मी नेहमी तिचं ऐकतो. तिच्या शब्दाबाहेर नसतो कधीच. तूही तिचं ऐक, दोघेही सुखात राहू.